नमस्कार मित्रांनो, एनव्हिजन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल निनो आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम हे समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तो व्हिडिओ नक्की पहा. तर पक्षांतर बंदी कायदा हा का चर्चेत आहे याचं सर्वात मोठं रिझन म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या एका गटामधून दुसऱ्या गटामध्ये 6 खासदारांनी पक्षांतर केलेलं आहे. तसंच काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI या पक्षामध्ये विलिनीकरण केलं, म्हणजेच पक्षांतर केलेलं आहे. तर या दोन्ही गोष्टीमुळे बऱ्याच दिवसापासून हा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे किंवा पक्षांतर बंदी कायदा हा चर्चेत आहे. तर आज आपण या अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदी कायद्याबद्दल, त्याच्या तरतुदी काय आहेत, त्याचा घटनात्मक आधार काय आहे, याबद्दल निर्णय कोण घेतं, त्याचबरोबर यामध्ये काही अपवाद आहेत का, ह्या सर्व गोष्टी बघणार आहेत. तर आपण सर्वात अगोदर हे बघून घेऊया की हा कायदा का आणला गेला. तर मित्रांनो, 1960 आणि 70चं जे दशक होतं त्यावेळी एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये पक्षांतर करणं एवढ्या जास्त प्रमाणात वाढलेलं होतं, हे खास करून राज्यामध्ये. त्यामुळं जी सरकार आहे ती वारंवार कोसळायची. म्हणजेच काय, तर त्यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाल दिला जायचा तो पूर्ण होत नव्हता आणि बऱ्याच वेळी पैशाच्या आमिषपोटी किंवा मंत्रिपदाच्या आमिषपोटी हे लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे आणि त्यामुळं राजकीय अस्थिरता तयार झाली होती. ठीक आहे. आणि यामध्ये एक आयाराम गयाराम फ्रेज किंवा हे जी टर्म आहे आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तर हे कुठून आले, तर 1967 मध्ये हरियाणामध्ये एक गयालाल नावाचे व्यक्ती होते, ते तिथे आमदार होते आणि त्यांनी 15 दिवसामध्ये 3दा पक्ष बदलला होता. आणि त्यामुळंच हे जे हयाराम गयाराम आहे हे त्यावेळेसपासून बऱ्याच वेळा आपण न्यूजपेपरमध्ये बघतो किंवा टी व्हीमध्ये बघतो किंवा बऱ्याच नेत्यांच्या तोंडी सुद्धा आपण हे शब्द ऐकतो, हे तिथं उदयाला आलेलं आहे. तर ह्या वारंवार होणाऱ्या पक्षांतरावरती आळा घालण्यासाठी 1985 मध्ये त्यावेळी केंद्रामध्ये राजीव गांधी सरकार होतं, त्यांनी राज्यघटनेमध्ये 52वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीने संविधानात 10वं शेड्यूल म्हणजेच परिशिष्ट जोडलं गेलं. त्यालाच आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. पुढे 2003 मध्ये या कायद्यामध्ये एक घटना दुरुस्ती झाली. ती घटना दुरुस्ती काय होती हे आपण पुढे समजून घेणार आहेत. तर आता पक्षांतर बंदी कायद्यासंबंधित कलम बघूया. ही दोन्ही कलम 52व्या घटना दुरुस्तीने जोडली गेली. राज्य विधिमंडळाच्या संबंधित आहे 191(2). त्यानंतर संसदेच्या सदस्याचे संबंधित आहे कलम 102(2). आता आपल्याला हे समजलंच असेल की हा कायदा आमदार असतील किंवा खासदार असतील म्हणजेच राज्य विधिमंडळ आणि संसद दोघांनाही लागू आहे. आता आपण अपात्रतेचे निकष बघूया. निवडून आलेले सदस्य, जर हे सदस्य स्वतःहून एखाद्या पक्षाचा राजीनामा देत असतील तर ते डिस्क्वालिफाय होतात. त्याबरोबरच जे प्रतोद म्हणजे काय, तर पक्ष निवडून आलेल्या सदस्यापैकी एकाचे प्रतोद म्हणून नेमणूक करतो आणि तो पक्षाच्या सदस्याला शिस्त लावण्याचं काम करतो. आणि मग या प्रतोदाच्या आदेशाविरुद्धामध्ये जर मतदान केलं किंवा एखादी भूमिका घेतलं किंवा एखादी मीटिंग अरेंज केली आणि तिथे गैरहजर राहिलं आणि जर पक्षाने 15 दिवसामध्ये या सदस्याला माफी नाही दिली तर हे सदस्य डिस्क्वालिफाय होऊ शकतात. आता याचं एक उदाहरण बघा. मागच्या 2-3 दिवसापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्लीमध्ये मीटिंग बोलावली होती आणि त्या मीटिंगला हे 6 खासदार गैरहजर होते. त्यावेळी व्हीप काढला गेला होता आणि त्या अंतर्गतच त्यांना नोटिसा सुद्धा पाठवल्या गेल्या होत्या. त्यानंतर जे अपक्ष सदस्य आहेत, जर एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून येतोय आणि निवडून आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये जर तो प्रवेश करत असेल तर तो थेट अपात्र ठरतो. त्यानंतर जे नामनिर्देशित सदस्य आहेत म्हणजेच नॉमिनेटेड मेंबर्स, त्यांनी जर 6 महिन्यानंतर एखाद्या पक्षामध्ये जर प्रवेश केला तर ते अपात्र ठरतात. याचा अर्थ काय आहे, ते पहिल्या 6 महिन्यामध्ये कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकतात आणि इथे ते अपात्र होत नाही. आता प्रतोद म्हणजे काय हे आता आपणच पाहिलं. इथं फक्त एक फॅक्ट महत्त्वाचा आहे की हा जो व्हीप शब्द आहे तो मूळ संविधानामधला नाही आहे,
तर तो संसदीय परंपरेतून आलेला आहे. बऱ्याच वेळेस हे स्टेटमेंट दिलं जातं प्रिलिम्समध्ये वगैरे, त्यामुळे हे इथं लक्षात ठेवा. त्यानंतर मूळ जो कायदा होता 1985 मध्ये आलेला, त्यामध्ये जर 1/3 सदस्य पक्षातून बाहेर पडत असतील आणि स्वतंत्र गट स्थापन करत असतील तर त्यांना कायदेशीर मान्यता होते, ते अपात्र ठरत नव्हते. पण 2003 मध्ये 91व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. त्यामुळे आता फक्त एकच अपवाद आहे, तो म्हणजे विलिनीकरणाचा. जर 2/3 सदस्य एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होत असतील, जसं आपण बघितलं तृणमूल काँग्रेसच्या 20 सदस्यांनी NCPI या पक्षामध्ये विलिनीकरण केलं, तर ते अपात्र ठरत नाहीत. आणि सध्या हा एकच अपवाद आहे. बऱ्याच वेळा आपण न्यूजपेपरमध्ये किंवा TV मध्ये बघतो की यांनी गट स्थापन केला किंवा एक स्वतंत्र गट आहे, तर तशी मान्यता कायद्यामध्ये नाही आहे. फक्त ते दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज करू शकतात. अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? लोकसभेमध्ये कोणाचा आहे? अध्यक्षाचा. आणि राज्यसभेमध्ये कोणाचा? चेअरमनचा, म्हणजे सभापतीचा. आणि तसंच राज्य लेवलला काय होतं? विधानसभेमध्ये हा निर्णय अध्यक्ष घेतात आणि विधान परिषदेमध्ये सभापती घेतात. आता या कायद्यामधली सर्वात मोठी तूट काय आहे, तर कुठलीही वेळ मर्यादा या अध्यक्ष किंवा सभापतीवरती नाही आहे. आणि हाच फायदा घेऊन बऱ्याच वेळा सत्ताधारी पक्षामध्ये जर एखाद्या विरोधी पक्षातल्या सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर बरेच वर्ष हा निर्णय प्रलंबित ठेवायचा. म्हणजे काय, तर त्यांना अपात्र ठरवायचे नाहीत. पण जर ते सत्ताधारी पक्षामधून एखाद्या सदस्याने विरोधी पक्षामध्ये पक्षांतर केलं तर ते अपात्र ठरवायचे. तर आता इथे बघा, लोकसभा किंवा विधानसभेमध्ये जे अध्यक्ष निर्णय घेतात किंवा राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये सभापती घेतात, त्यांच्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं का? तर मूळ कायद्यामध्ये अध्यक्षांचा किंवा सभापतीचाच निर्णय अंतिम मानला जात होता. पण पुढे 1992 मध्ये एक किहोतो होलोन खटला होता. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की हे जे अध्यक्ष किंवा सभापती निर्णय घेतात ते न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकाराच्या अंतर्गत आहेत, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत आहेत. त्यामुळं त्यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येऊ शकतं. पण इथे फक्त एकच अट होती की हे जे चॅलेंज करणं आहे निर्णय घेण्यापूर्वी नाही, तर अंतिम निर्णयानंतरच कोर्टामध्ये चॅलेंज करता येत होतं. तर पुढे आपण सर्वोच्च न्यायालयाचे जे महत्त्वाचे खटले आहेत आणि तिथे जे निकाल आलेले ते बघूया. हा किहोतो होलोन खटला आत्ताच आपण डिस्कस केला की अध्यक्षांचा निर्णय ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत आहे म्हणून. त्यानंतर नबाम रेबिया खटला 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर अध्यक्षांनाच हटवण्याचा प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना अपात्रतेवर निर्णय घेता येऊ शकत नाही. त्यानंतर मेघाचंद्र सिंग खटला 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अध्यक्षांनी एका वाजवी वेळेमध्ये अपात्रतेचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि ही वाजवी वेळ काय, तर साधारणपणे 3 महिने, म्हणजेच वर्षानुवर्षे एखादा निर्णय प्रलंबित ठेवणं हे चुकीचं आहे. तर ते लवकर डिसिजन त्यांनी घ्यायला पाहिजे. आता आपण मेनच्या दृष्टिकोनातून थोडंसं अनालिसिस करूया. एक या कायद्याचे फायदे काय आहेत, तर सर्वप्रथम राजकीय स्थिरता तयार झाली, आयाराम गयाराम प्रवृत्ती थोडंसं कमी झाली आणि सरकार पडण्याचं प्रमाण कमी झालं. दुसरा जो राजकीय भ्रष्टाचार होत होता, बऱ्याच वेळा हॉर्स ट्रेडिंग व्हायचे. हॉर्स ट्रेडिंग म्हणजे घोडा बाजार, पैशाची देवाणघेवाण, त्यालाच आपण घोडा बाजार म्हणतो. किंवा मंत्रिपदाच्या आमिषपोटी लोक पक्षांतर करायचे. तर या भ्रष्टाचारावरती नियंत्रण काही प्रमाणामध्ये तयार झालं. त्यानंतर एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि मग दुसऱ्या पक्षात जायचं, हे म्हणजे जनादेशाचा अनादर होता, तो टाळला गेला. आणि पक्षांतर्गत किंवा पक्षाची मध्ये शिस्त तयार झाली. आता याचे तोटे काय आहेत, तर सर्वात मोठा जो याच्यावरती क्रिटिसिझम केलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर व्यथा. एखादा आमदार किंवा खासदार डायरेक्ट लोकांमधून निवडून येतोय, पण तो स्वतःच्या सद्विवेक बुद्धीने मतदान किंवा निर्णय घेऊ शकत नाही, तर त्याला फक्त पक्षाच्या चौकटीमध्येच काम करावं लागतं. आणि यामुळं काय होतं, पक्षांतर्गत हुकुमशाही सुद्धा तयार होते. त्याचबरोबर आपण आता जसं डिस्कस केलं की 2/3 जर लोकांनी विलिनीकरण केलं तर ते अपात्र ठरत नाहीत. पण जर 1-2 लोकांनी केलं तर ते अपात्र ठरतात. म्हणजेच काय, ते रिटेल डिफेक्शन थांबलं, पण जे होलसेल डिफेक्शन आहे त्याला कायदेशीर मान्यता मिळाली.
त्यानंतर अध्यक्षांचा पक्षपातीपणा. अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षातून आलेले असल्यामुळं ते त्याच पक्षाच्या दबावाखाली निर्णय घेत असतात. त्यांच्या सोयीस्कर जर पक्षांतर होत असेल तर ते निर्णय प्रलंबित ठेवतात. त्यानंतर आता आपण वे फॉरवर्ड बघूया, या कायद्यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकतात. सर्वप्रथम दिनेश गोस्वामी कमिटी यांनी सांगितलं होतं की अपात्रतेचा जो निर्णय आहे तो अध्यक्ष किंवा सभापती ऐवजी राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडे द्यावं. दुसरं की कालावधी निश्चिती. अध्यक्ष किंवा सभापतीसाठी जास्तीत जास्त 3 महिन्यांची कालमर्यादा असावी. मेघाचंद्र खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. त्यानंतर व्हीपचा मर्यादित वापर. व्हीपचा वापर फक्त अविश्वास ठराव किंवा अर्थसंकल्प यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठीच असावा. त्यानंतर जी विलिनीकरणाची तरतूद आहे ती रद्द करावी. लॉ कमिशननी त्यांच्या 170व्या रिपोर्टमध्ये सुधारणा सांगितलेली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पक्षांतर बंदी कायद्याचं पूर्ण ॲनालिसिस केलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.